काम क्रोध मद लोभ मोह वश आज है सब मोहताज। योग लगा कर पाप मिटा ले, स्वर्ग सजा ले तू आज। काम क्रोध मद लोभ मोह वश आज है सब मोहताज। योग लगा कर पाप मिटा ले, स्वर्ग सजा ले तू आज। जन्म जन्म की प्यास बुझा ले, पावन बन कर आज। योगी बनो ज्ञानी बनो, योगी जीवन है प्यारा। संगम युग में परम पिता शिव कहते हैं राज। तू है एक अविनाशी आत्मा, सुन लो मेरी आवाज। संगम युग में परम पिता शिव कहते हैं राज। तू है एक अविनाशी आत्मा, सुन लो मेरी आवाज। सुख शांति और पावनता से झोले भर लो आज। योगी बनो ज्ञानी बनो, योगी जीवन है प्यारा। परम धाम से आए हैं शिव ब्रह्मा तन आधार। मुक्ति और जीवन मुक्ति का जन्म सिद्ध अधिकार। परम धाम से आए हैं शिव ब्रह्मा तन आधार। मुक्ति और जीवन मुक्ति का जन्म सिद्ध अधिकार। चलना है चलना है घर वापस, अब तो यही ज्ञान का सार। योगी बनो ज्ञानी बनो, योगी जीवन है प्यारा। योगी जीवन है प्यारा, योगी जीवन है प्यारा। ओम शांति। हेलो ओम शांति। हाँ ओम शांति भाई। बहन जी एक माधुरी क्वेश्चन बहन जी बोल ओम शांति। माधुरी बहन जी ओम शांति। रेडी? ओम शांती। ओम शांती। बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पावले, असे ज्ञान स्वरूप नम्रचित्त आपले आदरणीय ज्ञानेश्वर भाईजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सांगली परिवारामध्ये सुद्धा 4 ते 5 वेळा ते येऊन गेलेले आहेत. आपल्या सर्वांचे आवडीचं जे स्थान आहे, प्रिय स्थान आहे मधुबन. 30 वर्ष झाले समर्पित रूपाने सेवा करत आहेत. 36 वर्ष ज्ञान मार्गामध्ये आहेत. बाल्यकालापासून भक्ती, रामायण, भागवत अतिशय सुंदर रीतीने अनुभवयुक्त ते दुसऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करवलेले आहेत. आध्यात्मिक अभियानाचं जे शिव संदेश अनेकांना देण्याचं सुद्धा त्यांनी खूप कुशलतापूर्वक कामगिरी पूर्ण केलेले आहेत. ते भोसरी सेंटरचे आदी रतन आहेत. आपल्या जे जसं सुसंस्कृत माणसांची संगत
आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते. असेच आपल्याला इतके अनुभवयुक्त, ज्ञानयुक्त जे आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय जे ज्ञानेश्वर भाईजी, सध्या जे अतिशय सुंदर असे रमणीक जे आध्यात्मिक ठिकाण आहे मानसरोवर, या ठिकाणी ते वर्तमानमध्ये सेवारत आहेत. त्याचबरोबर पंख ही काफी नहीं है उड़ने के लिए, पंख ही काफी नहीं है उड़ने के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उडान भरने के लिए, असेच हिम्मतवान आणि आपल्या सर्वांच्या मध्ये जे उपस्थित आहेत, जे आदरणीय ज्ञानेश्वर भाईजी आपल्या अनुभवयुक्त वाणीने आपल्या सर्वांना लाभान्वित करतील. पुन्हा एकदा आपल्या सांगली ईश्वरीय परिवारामध्ये आदरणीय बहिणजींच्या वतीने स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओम शांती. ओम शांती. शांती. भाई म्हणाले होते स्वागत गीत होणार आहे का? नाही ना? स्टार्ट करू. हाँ भाई सर. ओम शांति. ओम शांती. सभी भाई बहना, हिंदी मध्ये सांगायचं का मराठीत? पहिलं हे सांग. मराठीत बोलायचं. बीच बीच में थोडा हिंदी आली तर सगळ्याला सांगा क्षमा चाहतो पहिलेही, कारण मराठीमध्ये थोडा सवय कमी असल्यामुळे. ओम शांती. आज मला फार खुशी आहे, सांगलीच्या परिवाराला भेटण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळालेली आहे. आमच्या माधुरी बहिणजींनी सगळा परिचय माझा दिला थोडक्यामध्ये. तसंच आमच्या आदरणीय सुनीता दीदीशी आमचं फार स्नेह सुरुवातीपासून राहिलेलं आहे. बऱ्याच वेळेस मी सांगलीला आलेलो आहे, तुमच्या शुगर फॅक्टरीमध्ये आलेलो आहे, मार्केट यार्ड मध्ये, विश्वधारा, मला सगळं आज आठवत आहे. सांगली म्हटल्यानंतर सगळं चित्र. बाजूला मिरजला पण गेलो आहे. तो पहिल्यांदा थोडा मला सांगितला ईश्वरी जीवनाचा अनुभव, कारण बाबा नेहमी हमेशा म्हणतात की ज्यावेळेस बाबाचे बच्चे भेटतात तर आपला एक दुसऱ्याचा ईश्वरी अनुभव जरूर सांगितला पाहिजे. आपली जीवन गाथा हे सगळ्याला माहिती पाहिजे. हे बाबांच्या मुरलीमध्ये पण नेहमी येत आहे की बाबा म्हणतात की तुमची जीवन कहाणी तुम्ही सांगितली पाहिजे. आणि याचंच यादगार भक्ती मार्गामध्ये एक मोठा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे भागवत. त्या भागवत मध्ये सगळ्या कथा भगवान और भगवानच्या बच्चे म्हणजे भगवती म्हणतात, तर सगळ्यांची यादगार म्हणून ते भागवत ग्रंथ आहे. सांगलीतले मला लगभग 90% भाई बहीण मला ओळखतात. ज्या ज्या वेळेस येतात त्यांचा सगळ्याचा माझ्याशी स्नेह आहे. आणि बरेच थोडे भेटतील, जास्त भेटतील, पण बगीच्यामध्ये बसून पण काही माता भेटत होत्या. तर असा म्हणजे सांगलीला आमचा, दूर जरी असलो मधुबनला तरी पण तिथे आमचं झालेलं आहे. तर माझं पहिल्यांदा हे नाव जे ज्ञानेश्वर ठेवलेलं आहे याचा थोडा इतिहास मी सगळ्याला सांगतो की माझं हे सौभाग्य आहे. काही भाई बहिणी मला म्हणतात की भाई तुमचं हे नाव पहिल्यापासून आहे का? ज्ञान मार्गात आला तेव्हापासून तुमचं हे नाव पडलेलं आहे. तर माझे सौभाग्य आहे की लौकिक माझे वडील कीर्तनकार होते, प्रवचनकार, आणि हे माझं भाग्य आहे की घरात धार्मिक परिवार होता. आणि माझा जो जन्म झाला तो जन्म झालेला आहे ज्यावेळेस संत ज्ञानेश्वराच्या तिथीला माझा जन्म झालेला आहे. आणि ज्यावेळेस माझ्या वडिलाचे गुरु पुण्यामध्ये एक फर्ग्युसन कॉलेज आहे त्याचे प्राध्यापक होते, त्यांचं आणि त्याचं नाव होतं, कॉलेजचं नाव होतं मामासाहेब दांडेकर, त्यांचं नाव होतं. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. आणि त्यावेळेसच मग ते त्यांचं माझ्या तिथीवर जे जन्माचं कार्ड आलं लातूरहून. माझं लौकिक गाव लातूर आहे महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना लातूर माहिती आहे, फेमस आहे लातूर. आणि लातूरला लौकिक जन्म झाला आणि या शहराला नाव माझ्या ज्ञानेश्वर पडलं, कारण त्या तिथीला जन्म झाला होता. तर वडिलाच्या गुरुनी सांगितलं की हा मुलगा तुम्हाला जो जन्म घेतलेला आहे फार महान आहे, याचं फार भाग्यवान आहे, आणि तो ज्ञानेश्वर महाराजच्या तिथी दिवशी जन्म आहे म्हणून याचं नाव ज्ञानेश्वर ठेवा. ही पार्श्वभूमी. आणि त्याच्यामध्ये
हे माझं सौभाग्य आहे की चला माझं नाव तर आईवडिलांनी ठेवलं, पण माझ्या संत ज्ञानेश्वर आपले जे भाई बहिणी ऐकत आहेत क्लास, सगळे आमच्या महाराष्ट्रामधले वारकरी आळंदीला जातात, पंढरपूरला जातात. तर आळंदीमध्ये जे संत ज्ञानेश्वर यांची समाधी आहे, तर बरेच आमचे वारकरी सगळे जाऊन दर्शन घेतात. तर ज्ञानेश्वर महाराजच्या जे वडिलांचं आणि आईचं नाव आहे, त्यांच्या वडिलांचं नाव होतं विठ्ठलपंत, आईचं नाव होतं रुक्मिण. तर माझाही योगायोग असा आहे की माझ्या वडिलांचे नाव विठ्ठल आणि आईचे नाव रुक्मिण आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून, त्यामुळे महाराष्ट्रातले भाई बहीण म्हणतात तुमचाच पाठ तो असेल कदाचित, होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर ते त्यावेळेस संत ज्ञानेश्वराचा जो इतिहास होता, तर त्यात मध्ये पुढे त्यांचं जे सरनेम कुलकर्णी आहे, तेच माझं पण सरनेम कुलकर्णी आहे. हा पण सगळा योगायोग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 20-21 वर्षामध्ये संजीवनी समाधी घेतली, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि मलाही 20-21 वर्षामध्ये बाबाचं ज्ञान प्राप्त झालं. आणि मला आता 56 वर्ष वय, 36 वर्ष ह्या ईश्वरी ज्ञान मार्गात झालं. आणि त्याच्यात अजून एक योगायोग, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला माहितीये पसायदान लिहिलं होतं मंत्र. तर माझं पण त्यांनी ज्ञानेश्वर महाराज सांगितलंय, हे विश्वाची माझे घर. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ही विश्वाची माझे घर, आणि आम्ही विश्वाच्या घरामध्ये, आपल्याला माहितीये बेहदचं मधुबन, जिथं बाबा येतात, इथं 150 देशातले बाबाचे बच्चे ह्या माउंट आबूला येतात. तर असाही योगायोग आणि हे एक सगळं ऋणानुबंध आहे. तर माझं नाव जसं मला लहानपणापासून वाटत होतं की जसं माझं नाव ज्ञानेश्वर आहे, तर आपले कर्म तसे झाले पाहिजेत. तर लहानपणापासूनच माझी आई फार स्ट्रिक्ट होती, अनुशासनवाली होती. माझ्या आईनी लहानपणापासून, मी ज्यावेळेस छोटा होतो, माझ्या घरामध्ये 50 भगवान होते. गणेश, हनुमान, राम, जे काही भक्ती मार्गामध्ये सगळे असतील, तर जेवढ्या तीर्थाचे तेवढे देव माताजीने घरी आणून ठेवले होते. माताजी माझी खूप पूजापाठ भावनावाली होती. आणि मला नेहमी म्हणायचे, तुझं नाव ज्ञानेश्वर आहे, तर तुला सकाळी उठल्यानंतर पहिलं सगळ्या देवांची पूजा करायची आणि त्याच वेळेस तुला नाश्ता मिळेल. आता आम्ही छोटे होतो त्यावेळेस काय आम्हाला एवढं लक्ष नव्हतं, भले नाव होतं, पण बालपण असतंय आणि बालपणाचेच सवय म्हणा किंवा आहे. पण मला ते नाश्ता करायचा झाला तर पहिलं पूजा करायला लागायची. आता हे 50 भगवान, मी यांना 50 कधी देवांना पूजा करायची, म्हणून एक छोटीशी बाल्टी घरामध्ये ठेवली होती. त्याच्यामध्ये सगळे भगवान, सगळे देव त्याच्यामध्ये टाकत होतो. आणि गमतीचा गोष्ट असा की त्यांना 10 मिनिटामध्ये मोठा देवारा होता घरात, त्या देवाऱ्यामध्ये मंदिरात ठेवत होतो. असं बरेच दिवस चाललं. सांगायचा मुद्दा आहे की माझ्या आईने मला लहानपणापासून असे धार्मिक संस्कार दिले. पुढे चालून मी पूजा पाठ करत करत ज्ञानेश्वर महाराजचा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ होता, त्याचे खूप पारायण केले. त्याच्यानंतर माझी आई आळंदी पंढरपूर जायची, पुन्हा रामायणाची कथा करायला गावात जायची. तर आई चालली की मग आम्ही संध्याकाळच्या वेळेला पण आईच्या बरोबर कथा ऐकायला जायचो. तर लहानपण माझंही सगळं असा गेलेलं आहे. आणि म्हणून बाबा भक्ती मार्गात सांगतात बाबा आम्हाला की जसा संग तसा रंग. ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज आमच्या हरिपाठात म्हणतात, संताची संगती मनोमार्ग गती, अकाव प्रती येणे पंते. तर लहानपणापासून घरातच संत होते, कीर्तनकार, त्यामुळे माझे सौभाग्य राहिलं की घरामध्येच मला हा सगळा संघ मिळाला. आणि त्याच्यापासून मग माझं शाळेचं शिक्षण झालं. 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत मी गावामध्ये शिक्षण घेतलं. नंतर लातूर जे आहे, लातूरला शिक्षण झालं महाराष्ट्रामध्ये. आणि मग गळ्यामध्ये माळ, टीका, तर भक्ती मार्ग जीवनाचं संप्रदायाचं राहिलं. भलं मी शाळा शिकत होतो, पण जसं गावी गेलं की माझा हा पूजा पाठ नेहमी आणि अशा प्रकारचं माथ्यावर टिळा लावणे, हे असं संतमय जीवन, भक्तिमय जीवन माझं राहिलेलं आहे. असं करत करत नंतर मी कॉलेजला गेलो. आणि कॉलेजला ज्यावेळेस शिकत असताना माझे मित्रमंडळी आणि हे एकदा शिर्डीला गेले. आपल्याला माहिती आहे शिर्डी हे महाराष्ट्रामध्येच आहे. आणि ज्यावेळेस शिर्डीला गेलो आम्ही मित्र, तर शिर्डीला साईबाबाचं जे मंदिर आहे, तर साईबाबाचा एकच मेसेज आहे, सबका मालिक एक. आणि तो मालिक कुठे आहे, तर साईबाबांनी सांगितले तो वर आहे.
तर साईबाबाने सांगितलं तर आहे, परंतु तो कोण मालिक आहे त्याचा परिचय त्याला नाही. पण मला एक क्लिक झालं की परमात्मा एक आहे आणि तो वर राहत आहे. ही सगळे जे घरामध्ये माझ्या 50 देव आहेत हे कुणीच परमात्मा नाहीये. मग हा मी शोध घेत होतो. मग दुसऱ्या दिवसापासून ज्यावेळेस मी घरी गेलो, रोज स्नान करायचं सकाळी आणि सकाळी स्नान केल्यानंतर मी चंद्र, सूर्य, तारे वर आपलं बुद्धी ध्यानाला जायचं. पाहत होतो की परमात्मा इथे कुठे आहे. गमतीची गोष्ट असे की रोज मी 15-20 दिवस झाला असं रोज सकाळ नित्यनेम करत होतो. 21वा दिवस आला आणि त्या दिवशी सकाळी ज्यावेळेस मी ध्यानाला बसलो, त्यावेळेस मी सूर्य चंद्राच आकाशाच्या जवळ गेलो आणि तिथं मी ज्यावेळेस जो कोणी परमात्मा आहे, मी म्हणलं त्याच्याशी लढाई करू आपण. तुझा परिचय तर आम्हाला मिळत नाही आणि सबका मालिक एक तर म्हटलेला आहे, तो कुठे आहे? आज जर त्याचा परिचय मला नाही मिळाला, तर मी भक्ती, गळ्यामध्ये माळ, टीका लावणं, टिळा लावणं हे सगळं भक्तीचं बंद करेन, कारण मला परिचय नाहीये. असं मी त्याच्याशी परमात्म्याला इनडायरेक्टली झगडा म्हणा, एक त्याच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर मग त्याच दिवशी हा श्रावणी सोमवार होता. तर माझ्या जीवनाचा परिवर्तनाचा काळ तो दिवस होता, की श्रावणी सोमवारला आम्ही सगळे बच्चे कुठे जातो, सगळे भक्त मंडळी श्रावणाच्या शिवाच्या मंदिरामध्ये जातो. तर मी त्यावेळेस सर्व्हिससाठी म्हणून पुण्यामध्ये आलेलो होतो आणि पुण्यामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे चिंचवड, पिंपरी आणि त्याच्या बाजूला एक भोसरी एरिया आहे. भोसरीच्याच बाजूला 15 मिनिटावर आळंदी आहे. तर योगायोगाने मी तिथं आलो आणि मग मला शिक्षण झाल्यानंतर नोकरी, सर्व्हिस मला पुण्यामध्ये बजाज ऑटो कंपनीमध्ये सर्व्हिस मिळाली. तर सर्व्हिस मिळाली एकीकडे नोकरी करत होतो आणि जवळ आळंदी असल्यामुळं हे ज्ञानेश्वराच्या मंदिरात जाणं, येणं, दर गुरुवारी सुट्टी असायची तर हे पण मी करत होतो. आणि ते करत करत असताना ज्यावेळेस हे शिवाच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि तिथे मोठं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये गेलो. सगळ्याला भक्ती मार्ग आपला आठवत असेल. सगळेजण शिवलिंगाची पूजा करतात. तिथे मोठं शिवलिंग आहे. तिथं आम्ही बेल, फूल, दूध सगळं वाहिलं आणि त्या मोठ्या मंदिरामध्ये माझ्या मुखातून शब्द आला आणि मी सांगितलं, "शंभो, शंभो." आपण म्हणतो, कधी मिळणार?" असं माझ्या मनातून अचानक उच्चारण झालं. पुजारी म्हणतो, की "लवकरच भेटेल, तुम्ही चला बाहेर. बाहेर खूप लाईन लागलेली आहे मंदिरामध्ये." तर मी म्हटलं, "हा पुजाऱ्याने बोललेलं नाही, स्वयं शंभूनाथनीच हा मला आशीर्वाद दिलेला आहे, लवकर भेटेन." जसं मी मंदिराच्या बाहेर निघालो, तर माझ्याबरोबर 2-3 महाराज होते, गेरू कपडेवाले, जे आपल्याकडं संन्यासी, साधू संत असतात. त्यांचाच बाजूला तिथं आश्रम होता. तर त्यांच्यावर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. तर समोरच एक सुंदर बगीचा होता आणि त्या बगीच्यामध्ये हे आपलं प्रदर्शनी, राजयोगाची प्रदर्शनी लागलेली होती. तर तो दिवसाचा जो काळ आहे, ती 87 वर्षाची गोष्ट आहे. आणि त्या 87 सालाला श्रावण महिन्यामध्ये हा सोमवार होता पहिला आणि त्यावेळेला मी पुण्यात असताना आणि त्या भोसरीमध्ये एरियामध्ये ज्यावेळेस हे गेलो मंदिरात आणि गेल्यानंतर ज्यावेळेस मजेची गोष्ट, ज्यावेळेस आम्ही त्या प्रदर्शनीच्या जवळ पोहोचलो, तर बहीणजी बोलली, "बडे बडे गिराईक आए, इनको पकडो." क्योंकि सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळा होत्या, टीका लावलेला होता आणि ते महाराज मोठे होते अगदी. धष्टपुष्ट. तर त्यामुळं दीदीला खुशी झाली, की मोठे-मोठे गिराईक आम्हाला सकाळी मिळाले. सकाळचा तो 8:30चा वेळ होता आणि मग आम्ही गेलो. मजेची गोष्ट, की त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डावर लिहिलेलं होतं, स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता. आपल्याला माहिती आहे, आपण रोज बाबाची मुरली ऐकतो. 2-3 दिवसापूर्वीच बाबांनी मुरलीमध्ये सांगितलं, की लोकं स्वर्गात जायला घाबरतात. कारण लोकांना माहिती आहे, की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पण परमात्म्याने आम्हाला जिथे जी मनसिक आहे, इथं आता आपण समजू शकतो. तर तिथे लिहिलं होतं स्वर्गात जाण्याचा रस्ता. ज्यावेळेस तो बोर्ड मी वाचला आणि आम्ही सगळे घाबरलो. आम्ही म्हणलं, "एक टेंट लावलेला आहे आणि त्या टेंटमध्ये आम्हाला घेऊन जातील आणि हे काय करतील, मारतील." टेंटामध्ये काही दिसत नव्हतं लागलेला मंडप आणि म्हटलं, की स्वर्गामध्ये पाठवतील. आम्ही ज्यावेळेस बहिणजीला असं हसत बोललो, बहिणजी पण खूप हसल्या तिथल्या. त्यावेळेस आमच्या बहिणी पुण्यातल्या होत्या. आम्हाला सगळ्याला माहिती असेल, की पद्मा राणे होत्या, मोठ्या काही बहिणी आलेल्या होत्या अजून आणि असं हसी मजाक झालं.
ते म्हणले आम्ही जरूर मारतो, पण तुम्हाला जिते जी मारतो, जिवंत पण राहणार आणि मरणार. मी म्हणलं हे कसं काय? मी इतके शास्त्र ऐकले, पुराण ऐकले, की कधी माझ्या ऐकण्यात, मी रामायणाची कथा पण ऐकत होतो. आता मी शॉर्ट मध्ये ते सांगत आहे, कारण माझी युट्यूबवर पण जीवन गाथा आहे आणि त्या जीवन गाथेमध्ये मी डिटेल 40 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. मी नंतर ते सांगेन सगळ्याला. तर मग आम्ही ही कथा पण ऐकली, कथा काही दिवस मी वाचण्यात पण आली, सगळा अभ्यास होता माझा. ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता, पारायण मी आळंदीमध्ये भरपूर केले भक्ती मार्गात, गीतेचा अभ्यास होता. आणि असा भक्तीचा अभ्यास झाल्यानंतर मग पुन्हा ही परमात्म्याचा शोध चालला होता. आणि श्रावणाच्या शुभ पावन पर्वावर मला त्या मंदिरात जाण्यात आलं आणि त्यावेळेस मी जे सांगत होतो स्वर्गात, तर दीदी म्हणाल्या जरूर स्वर्गात आम्ही पाठवतो, पण तुम्हाला जिवंत पण ठेवतो आणि परत स्वर्गात. तर आम्हाला आश्चर्य वाटलं आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. आश्चर्याची गोष्ट आहे की जे सगळे सांगलीचे भाई बहीण जे कोणी ऑनलाईन ऐकत आहेत, तर मी माझा भक्ती मार्गातला अनुभव सांगतो की त्या ठिकाणी ज्यावेळेस गेलो, तर मी हरिद्वार, काशी, प्रत्येक ठिकाणी तीर्थावर माझं भक्तीमध्ये जाण्यात आलेलं आहे. आणि मी बरेच मोठ्या मोठ्या महाराजांचे प्रवचन ऐकले. आत्म्यावर ते लोक 2-2 घंटे, 3-3 घंटे प्रवचन देतात, पण त्यांना शरीरात कुठे आत्मा राहतो हेच त्याचं स्थान माहित नाही. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुझे आहे तुझपासी परी तू जागा चुकलासी. ते म्हणतात की तुमच्यापाशीच आत्मा आहे, आत्म्याचं स्थान आहे, पण त्याचा परिचय नसल्यामुळे तुम्हाला त्याचा परिचय नाहीये. आणि मग अशा प्रकारचं ज्यावेळेस पहिलाच परिचय दिला की तुम कौन हो, तुम्ही शरीर नसून तुम्ही आत्मा आहात. तर आत्म्याचा परिचय पहिला आम्हाला मिळाला. नंतर मग सगळं आपल्याला माहितीये 7 दिवसाची प्रदर्शनी, परमात्मा कोण आहे, शिव आहे समजलं. आणि तिसऱ्या चित्रावर सांगितलं की परमात्मा कुठे राहतो, परमधामला राहतो. तर मला गीतेतला श्लोक आठवला. याच्यामध्ये जे गीता वाचणारे ऐकणारे असतील, जे आमचे भाई बहीण आज क्लास ऐकत आहेत, तर गीतेमध्ये एक श्लोक आहे, मज धामम परमधामम. हे शब्द तर आहे, परंतु आम्हाला तो परमधाम वाचत होतो आम्ही, पण परमधाम वगैरे याचं काही आपल्याला बोध झाला नाही. मग अशा प्रकारचं त्या दिवशी ज्यावेळेस परमात्मा परमधामला राहतो, दीदीने सांगितलं. आणि नंतर मजेची बात, मला जो खास अनुभव झाला या प्रदर्शनीमध्ये, शेवटच्या चित्रावर ज्यावेळेस घेऊन गेल्या 84 जन्माची कहाणी. तर आपल्याला माहितीये 4 युगाची रचना त्यात दाखवलेली आहे, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. तर दीदीने ज्यावेळेस सतयुगाची कॉमेंट्री सुरुवात केली की सतयुगामध्ये काय काय आहे, तिथं संपूर्ण पवित्रता, सुख, शांती, आनंद, खुशी, तिथं सोन्याचे महल आहेत, ज्यामध्ये हिरे मोतीचे झुंबर आहेत, त्या ठिकाणी सुंदर बगीचे आहेत, पंछी सुंदर असतात, तिथं संपूर्ण पवित्रता, संपूर्ण सुख शांती आहे. तिथं दूध आणि तूप, दूध आणि घी ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, त्याची नदी वाहते. हे सगळं आपण वर्णन ऐकत आहोत. जसजसं त्या दीदी कॉमेंट्री करत राहिल्या, तसतसं मला हा अनुभव होत गेला आणि मी स्वर्गामध्ये पोहोचलो. पहिलाच दिवस, पहिलाच तास, आणि जसं त्यांनी त्याची वर्णन केलं तसा मला हा अनुभव झाला आणि इतका आनंद झाला की जसं काय मी स्वर्गामध्ये पोहोचलोय. आणि ज्यावेळेस दीदी म्हटल्या, भाईजी आता पुढे या, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग खाली आहे, तुम्ही सतयुगामध्येच रमले वाटतं. मला फार तो स्वीट अनुभव झाला. आज पण मी त्या क्षणाला याद करतो, तर असा अनुभव होतो की त्याच अनुभवामध्ये मी समावून जातो. तर असा सुंदर अनुभव झाला. आणि ज्यावेळेस मग मी प्रदर्शनी संपली, दीदी म्हणल्या तुम्ही काय पाहत होते वर? मला माहित नाही, तुम्ही जे काही तुम्ही कॉमेंट्री केली, सतयुगाचं वर्णन केलं, तर त्या सतयुगामध्ये मी काय झालो, रमून गेलो. तर दीदी म्हणतात बाहेरचा बोर्ड आठवतो स्वर्गात जाण्याचा रस्ता? तर म्हटल्या की तुम्ही 1 घंटा ऐकलं तर त्या स्वर्गाचा अनुभव केला, त्याचा स्वीट तुम्हाला अनुभव झाला. आणि तुम्ही जर रोज असं ह्या गोष्टी ऐकत गेलात, तर जैसा सोचोगे, जैसा देखोगे, तो वैसा आप बनोगे, वैसा आपको अनुभव होगा. हा मला एक खुशीचा पहिला दिवसाचा अनुभव. नंतर मग आमचा साप्ताहिक कोर्स झाला. नंतर अशी खुशी झाली, कारण मी भक्ती मार्गात खूप भटकलेलो आहे. खूप तीर्थामध्ये माझं जाण्यात आलं. आई बरोबर जायचं. वडील तर माझे, मी छोटा असतानाच वारले, शरीर सुटलं. पण माताजी माझी, ही माझी पहिली गुरु आहे. म्हणतात घरात पहिला टीचर तुमचा कोण? तर आमची आई. आणि म्हणून भारत माता की जय म्हणतात. आपल्याला माहितीये, तुम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये राहता, सांगली महाराष्ट्रामध्ये आहे.
तर महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला माहितीये, छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला माहितीये छत्रपती शिवाजी महाराज हे राजे झाले, स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. मग त्याला हे गुरु कोण होते? तर आपल्याला सगळ्याला इतिहासात माहिती आहे, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज छोटे होते त्यावेळेस त्यांना माताजी म्हणायची शिवबा. अनेक राजांच्या गोष्टी त्यांना सांगायची लहानपणी, आणि सांगता सांगता शेवटी म्हणायची की हा जो मुघलांचा झेंडा आहे, त्यावेळेस आपल्यावर जे मुघलांचं राज्य होतं भारतावर, तर त्यावेळेस सांगायची की तुम्ही मोठे झालात, ज्यावेळेस तुम्ही गादीवर बसताल, पहिलं तुम्हाला काम करायचं आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये भारताचा इतिहास, की भारताला जे स्वराज्य मिळवून दिलं ते आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज. तर त्यांना जी प्रोत्साहन देणारी, त्यांना जे नशा देणारी जी होती, प्रेरणा देणारी त्यांची आई होती. आणि म्हणून आम्हाला भारतीय संस्कृतीत म्हटलेलं आहे, पहिला गुरु माता आहे. म्हणून या जितक्या आज माता ऐकत आहेत किंवा मातांनाही, की आपल्या मुलाला आपण देव पण बनवू शकतो आणि देव दानव पण बनवू शकतो. तर आपल्याला छत्रपती शिवाजीचं उदाहरण झालं. आज जे मी बाबाच्या घरामध्ये आहे, 30 वर्ष झालं मला. मी बाबाच्या घरात सेवा करत आहे समर्पण रूपाने. याचं पूर्ण श्रेय माझ्या आईला जात आहे. कारण आईनीच मला लहानपणापासून हा जो काही मार्ग दिला आणि त्या मार्गामधून मला भटकू दिलं नाही. आणि नंतर मग मी ज्ञानात आल्यावर माझी आई पण ज्ञानामध्ये आली. आई पण 25 वर्ष या ज्ञान मार्गात चालली. की बरेच सांगलीचे भाई बहीण माझ्या आईला भेटलेले आहेत. कारण माझी आई दर वर्षाला ज्ञानात आल्यानंतर 4 महिने समर्पित रूपाने येतं राहायची आणि सेवा करायची 4 महिने. तर चातुर्मास पंढरपूरला मग माझ्या बहिणीकडे राहायची आणि चातुर्मास भावाकडे. तर अशी सेवा. तर माता आज सगळ्यांना आठवत असेल की आमची माताजी, बऱ्याच माता अजूनही मधुमेला आलं की म्हणतात, भाई तुमची माताजी कशी काय? पण माताजीने 2011ला आपलं शरीर भौतिक सोडलेलं आहे आणि ते आता पार्ट बजावत असेल ब्राह्मणामध्येच आपल्या. तर अशा प्रकारचा माझा भक्तीचा अनुभव राहिला आहे. आणि त्यानंतर मग हे जे सगळा अभ्यास होता शास्त्राचा, मग मी ज्ञानात निघालो, माझी माताजी ज्ञानात निघाली, मी भोसरीमध्येच राहिला होतो. आणि 3 महिन्याचं मग बहिणीला कळालं आमच्या सुंदरी दीदीला की हा कुमार आहे, भक्तीमध्ये अभ्यास खूप आहे. आणि तिथंच पुण्यामध्ये बजाज कंपनी आपल्याला माहिती आहे ऑटो, त्या ऑटोमध्ये मला सर्व्हिस मिळाली होती. तर येणं जाणं भोसरीमध्ये इतका नशा चढला मला की परमात्मा मिळाला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस बाबाचा परिचय मिळतो तर आपला जो उमंग उत्साह आहे तो ठिकाणावर राहत नाही. आणि म्हणून बाबा म्हणतात बचपन के दिन भुला न देना. तर आज मी ते बचपन माझं याद करतो. तो नशा आणि खुशी, तो उमंग आणि उत्साह माझ्यामध्ये परत संचार करतो. तर लहानपणी मग हे असा ज्ञानाचा परिचय मिळाला. तुम्हाला असं वाटत होतं की आता धरतीवर पाव नव्हते. पाव म्हणतात ना, फरिश्ते का पाव इसमें नहीं रहता है. तर अशी स्थिती झाली की जसं एखादा नशा चढल्यासारखं मस्ती चढली. आणि मग दीदीला आम्ही सांगितलं मला मधुबनला जायचंय. तर मधुबनला सर्व्हिस करत होतो, नोकरी करणं, येणं जाणं. तर त्यावेळेस 87चा काळ आमच्या दीदीला माहितीये, जे पुराणे असतील, तर तो वर्ष जे होतं त्यावेळेस बापदादा मधुबनला आले नाहीत. तर 3 महिन्यामध्ये आमच्या भट्टीच्या प्रोग्राममध्ये माझा मधुबनला नंबर लागला. आणि मी ते भट्टी करण्यासाठी मधुबनला आलो. तर 87 वर्षाचं जे मधुबन आहे 1987ला फक्त पांडववन होतं. आज जे आमचे भाई बहिणी सगळा विस्तार पाहतात मधुबनचा, पांडववन पाहतात, तिकडे ग्लोबल हॉस्पिटल बघतात, ज्ञान सरोवर बघतात, पीस पार्क पाहतात. हा जो विशाल मधुबन बनलेला आहे आणि सगळ्यात जास्त तर आज खाली बनलेला आहे. या खाली तर शांतिवन तलाठीला फक्त 3 एकर आपली जमीन होती. आणि त्या 3 एकर मध्ये तपस्या धाम आणि वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली सगळे बसायचे, निंबू पाणी प्यायचे आणि सगळे मधुबन जायचे. असंही छोटस मधुबन होतं. पण जसं समय बदलत गेला, विस्तार झाला, परिवर्तन होत गेला, तसं बाबाचंही घर बेहद मध्ये झालं. आणि मग आज आपण बघतो की किती मोठं शांतिवन झालेलं आहे, आनंद सरोवर झालेलं आहे, मनमोहिनी झालंय, सगळं माझ्या समोर झालंय. मग मी ज्यावेळेस इथं 3 महिन्याला आलो, 3 महिन्यानंतर बाबाच्या घरात 4-5 दिवस राहिलो. आता ते अनुभव जर मी सांगत गेलो तर समयाकडे ध्यान ठेवून मी समयाच्या आतमध्ये ठराविक वेळामध्ये फार मोठा गहरा अनुभव मला झाला. तिथं बाबाच्या कमऱ्यामध्ये मी गेल्यानंतर जसं मी बाबाच्या गोदमध्ये बसलेलो आहे आणि बाबा माझ्या पाठीवरून हात फिरवत आहेत आणि सांगतात, बच्चे
आप सही समय पर सही जगह आहे. कारण कुमार जीवन होतं. मी भक्ती मार्गामध्ये स्वामी विवेकानंदाची कथा वाचली, संत ज्ञानेश्वराचा इतिहास, मी अजून बरेच शास्त्र वाचले. रामदास स्वामी तुमच्या बाजूला सातारा, त्यांचा इतिहास सगळ्याला माहिती आहे. सावध सावध म्हणले ते सावध झाले. संत ज्ञानेश्वर महाराजचं चरित्र माझ्या समोर होतं, नावच ते आहे माझं. तर मला लग्न वगैरे पवित्रताचं आकर्षण होतं. ही बिलकुल बंधनवालं जीवन नको होतं. काहीतरी विशेष कार्य करायचं हे माझ्यामध्ये उमंग होता. आणि हे ज्ञान मिळाल्यानंतर कळालं की पवित्रता याचं फाउंडेशन आहे. ही सगळ्यात मोठी मला खुशी झाली. आणि त्यानंतर मग इथं मी 3 महिन्यानंतर आल्यानंतर मधुबनला राहिलो. इतके ते 5 दिवस 5 मिनिटासारखे संपले. आणि ज्यावेळेस मस्ती चढली, फार मी अगदी दुःखद अंतःकरणाने इथून मला दीदीने सांगितलं जायचंय. मी म्हटलं कुठे जायचंय? माझं घर आता हेच आहे मधुबन. तर दीदी हसल्या. मग त्यावेळेस आमच्या आदरणीय प्रकाशमणी दादीला भेटवलं. दादी म्हणले आप क्या करते हो? दादी म्हणलं मी नोकरी करतो बजाज कंपनीत. बोले आता तरी आप जाओ, जब समय लगेगा बाबा आपको बुलाएगा. जब सही वक्त पर सही बाबा आपको बुलाएंगे और फिर आपका पाठ सुरू होगा. तर दादीचं डायरेक्शन म्हणजे बाबाचं डायरेक्शन. मग आम्ही दादीचं ऐकून बऱ्याच जड अंतःकरणाने सगळ्याला माहितीये मधुबनचा अनुभव, की सगळे मधुबनला येतात तर जाताना जावं असं कुणाला वाटत नाहीये. 5 दिवस इथले 5 सेकंड सारखे जातात आणि म्हणतात सुखाचे दिवस जल्दी लवकर संपतात आणि दुःखाचे दिवस संपत नाहीत. मधुबन तर आहेत चैतन्य स्वर्ग. इथं सगळे चैतन्य फरिश्ते आहेत. बापदादाचा हा वरदानी भूमी आहे, बाबाची कर्मभूमी आहे. मग अशा भूमीत राहायचं चान्स मिळाला. मी बरंच शरीर माझं चाललं होतं, पण मन सगळं माझं पांडवभवन आणि चारधाम मध्येच फिरत होतं. अशा स्थितीने मी तिथं गेलो भोसरीला. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. गुरुवारच्या दिवशी मला सांगायचा मुद्दा असा की खुशीची गोष्ट या नशेमध्ये गेलो की भगवान मला मिळाला. मी भगवानला मधुबनचा अनुभव करून आलो. आणि तिथं गेल्यानंतर गुरुवारी आमच्या तिथं गीता पाठशाळा होती. आणि तिथं ते युगल होते आणि त्या युगलमध्ये निमित्त होते टीचर. आणि ते टीचरची ट्रान्सफर झाली होती. मग तिथे चालवायला कोणी मुरली नाही. मग आमच्या बहिणजी आल्या सुंदरी दिदी. आणि दिदीला समजलं होतं की मी कथा करतो आहे. मधून मधून मी मुरली वाचत होतो 3 महिन्यामध्ये अगोदर मधुबनला जायच्या आधी. तर सगळ्याला आपली मुरली आवडायची. कारण मुरलीमध्ये जे येतात उदाहरण, सुदामाचं उदाहरण बाबा सांगतात. कधी बाबा गणका अहिल्याचं उदाहरण सांगतात, कधी आजामिल. तर भक्तीमध्ये मी सगळ्या कथा सांगायच्या लोकांना. तर आमची 1 घंट्याची मुरली 1.5 घंटा चालायची. तर सगळ्याला आवडायचं, कारण भक्तीतलं काही अभ्यास कुणाला नसतो. तर रमणीक मध्ये मुरली सगळ्याला संध्याकाळची आमची मुरली चालायची. कारण आम्ही सगळे सकाळी नोकरीला जायचं, ते शाळेला जायचे. मग त्या दिवशी त्या युगलची ट्रान्सफर झाल्यावर दीदीला वाटलं आता या भोसरीला गीता पाठशाळेला 50 विद्यार्थी होते. आणि 50 भाई बहिणीमध्ये लगभग 15-20 आम्ही कुमार होतो. आमच्या आदरणीय सुनीता दीदीला हा इतिहास माहिती आहे. दीदी खूप वेळेस तिथं आल्या. तर 6-7 वर्ष मी लगभग भोसरीमध्ये गीता पाठशाळेला एक निमित्त टीचर म्हणून राहिलो. तर लक्षात ठेवा की एकतर बाबा मिळाला याची मला खुशी, आणि दुसरं बाबाने तिथं निमित्त बनवलं. 3 महिने मी जात होतो सेंटरवर. दर गुरुवारी भोग खायचा. खूप खुशी व्हायची. बाबा मुरली देतात, टोली खाऊ घालतात. पण भोग कोण बनवतंय, सेंटरला कशी सेवा येते, कुणाचं भाग्य बनतंय, काहीच मला माहिती नव्हतं. तर बाबांनी आता विचार केला, 3 महिने या बच्चांनी भोग खाल्लाय. आता भोग वाटायचं काम किंवा भोग बनवायची सेवा निमित्त बनवून. मग ज्यावेळेस मी निमित्त तिथं झालो आणि माझ्यावर 5 पांडव, 4 भाई अजून कुमार निमित्त होते. आम्ही आसपास खूप पुन्हा बाबाच्या बच्चांनी सगळ्यांनी सेवा केली. तो फार मोठा विस्तार आहे. आणि भोसरीचे आता लगभग 20-22 सेंटर आहेत. तर ही विस्तार पण फाउंडेशन सगळे पवित्रता हे सगळे आमचे तपस्वी कुमार होते. आणि त्या कुमारांच्याच तपस्येमधनं, त्यांच्या हड्डी सेवेमधनं हे भोसरीचं सेंटर निर्माण झालं. आणि सेंटर होत असताना माझं 6-7 वर्ष झाले. तर मी ज्या वेळेस वर्षाला मधुबनला यायचं, मधुबनला आलं की मला संकल्प चलायचा की आता या पढाईमध्ये प्रमोशन काय, संगमयुग जोपर्यंत आहे, जब तक जीना है तब तक पढ़ना है. तर मला मधुबनला जायचं आणि बेहदची सेवा करायची. कारण आपल्याला तो कुमार आहे, लग्न नाही करायचं. मी नोकरी वगैरे कशाला करायची. नोकरी मला सुपरवायझरची चांगली नोकरी होती पुण्यामध्ये, परंतु माझं मन त्या नोकरीत लागत नव्हतं.
गमतीचा गोष्ट अशी की फॅक्टरीमध्ये ज्यावेळेस लाईट जायची, कंपनी शांत व्हायची, सगळे वर्कर पत्ते खेळायचे, कुणी काय करायचे. मग मी सगळ्याला बसवायचं शॉपमध्ये आणि सगळ्याला त्यांना भक्तीच्या कथा आणि व्यसनाच्या गोष्टीविषयी सांगायचं की व्यसनाचा दुष्परिणाम किती होतो. तर बऱ्याच लोकांनी दारू पिणं, बिडी सिगरेट ओढणं, तंबाखू खाणं यापासून मुक्त झाले होते. तर आमचे कंपनीचे सुपरवायझर होते, आमचे हेड ऑफिसर फार खुश व्हायचे. ते म्हणायचे तुमच्यामुळे इतकं लोकांमध्ये सुधार होत आहे, तर तुम्ही हे करत चला आणि ह्याची सेवा जरूर करत राहा. आणि तेच करता करता मग ड्रामानुसार माझं म्हटलं ज्या वेळेस मला मधुबनला येईल त्यावेळेस मधुबन निवासी बनायचा संकल्प यायचा. मग आपल्याला सगळ्याला माहितीये पुराणे भाई बहिणीला 95-96 ला बाबांनी पूर्ण भारतामध्ये सगळ्या टीचरचा ट्रान्सफर केलं होतं. बाबांनी बघितलं की बच्चे लोहे के जंजीर से निकले, म्हणजे लौकिक संबंध कोणाला आठवत नाहीत, त्याच्या लगाव झुकावमध्ये नाहीत, पण अलौकिक मध्ये आल्यानंतर इथं आमच्या ब्राह्मण परिवारामध्ये आपण लगाव झुकावमध्ये येतो, ही सोन्याची जंजीर आहे. बाबांनी कालच सांगितलं किसी के नाम रूप में भी हमें फसना नहीं है, ये भी एक माया जाल है, ये भी पुरुषार्थ में विघन है. आपण पाहतो सेंटरवर मोठी बहीण जी मुरली वाचत असेल, आपल्याला खुशी पण तशीच राहते. ज्यावेळेस छोटी बहीण जी मुरली वाचायला येते, आपला नशाही छोटा होतो. का होतो? कारण आपण देहधाऱ्याला देहरूपाने पाहतो. वास्तविक कुणी जरी मुरली वाचत असेल, तर आपल्याला शिवबाबा टीचर म्हणून आम्हाला मुरली शिकवत आहे, तो आमचा सुप्रीम टीचर आहे, हे बुद्धीमध्ये पाहिजे. ही मुरली ऐकण्याची विधी आहे. परंतु आपण देहभानात असल्यामुळं छोट्याशा रूपाने बघतो, बडी दिदी आहे का छोटी दिदी, हे आपल्याला पाहायचं नाही. ही आपली धारणा पाहिजे. कोणी बसलेलं असेल तर बाबाचे महावाक्य तर स्वतः बाबा आपल्याला शिकवतात, हे बुद्धीमध्ये निश्चय पाहिजे. तर मग आपल्याला तो नशा चढतो आणि ते मग मुरलीमध्ये अतिंद्रिय सुखाचा पण अनुभव होतो. तर अशा प्रकारचं हे चाललं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही 95चं मी सांगत होतो माझं समर्पण कसं झालं. तर त्यावेळेस मग बाबांनी 95ला अचानक मधुबनला सांगितलं की बाप दादा अभी लास्ट मेले में शांतिवन तलाठी में आएंगे. अभी आप जानते तलाठी की जमीन तो सारा शेती होती, तिकडं भाजीपाला सगळं असायचं, ऊस असायचा, सगळी मोकळी जमीन होती सगळी शांतिवनची. तोपर्यंत 50-60 एकर जी आहे ती आता झालेली होती. बाबांनी अचानक सांगितल्यानंतर मग 95ला मार्चला मेळ्याची तयारी झाली. सगळ्याला तो सीन आठवत असेल जे भाई बहीण आलेले आहेत आणि पहिल्यांदा 10,000 भाई बहिणी तलाठीमध्ये शांतिवनला आले. त्यावेळेस तलाठी म्हणायचे, आता त्याचं नाव शांतिवन ठेवण्यात आलेलं आहे. तिथं मोठा मेळा झाला आणि डायमंड हॉल सारखाच एक टेंटचा हॉल बनवला होता आणि त्या हॉलमध्ये तिथं बाबाचं हे स्थान बनवलेलं होतं. आणि त्यानंतर मग ते हे करत असताना हे त्यावेळेस बाबांनी तर त्यावेळेस टायमिंग साठी मला पाहिजे तर त्यावेळेस मग हे असा मेळा भरला आणि त्या मेळ्यामध्ये आम्ही सगळे भाई बहीण आलो होतो. आणि मजेची गोष्ट अशी की तिथं मेळा झाला, बाबा आले 6-6:30ला टेंट मध्ये आणि 10,000 भाई बहीण होते. त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र सगळीकडचे आले होते. टाइम साठी काय तर 6:30 पर्यंत 8:10 तर त्यामुळे सॉरी मी थोडा टाइमाकडे लक्ष ठेवलं कारण मी सांगत होतो त्या मेळ्यामध्ये बाबा आले, बाबांचं मिलन झालं आणि मार्च महिना होता. अचानक आंधी तुफान असं वादळ सुटलं आणि पाऊस आला. रात्री 12 वाजता सगळे टेंट मध्ये गेले होते, पण नशा होता बाबाला भेटण्याचा. आणि भेटल्यानंतर अचानक टेंट आणि सगळे उडले आणि नंतर बापदादांनी शेवटचे शब्द सांगितले होते त्या दिवशी की बापदादा को ये सभा बहुत अच्छी लगी और बाबा आगे चलकर शांतिवन में तलाटी में मिलने आएंगे. तो आप सबको याद होगा ये सगळे टेंट उड़ गए, रात भर सभी पानी में रहे, गीले हो गए. वो बहुत आनंद की बातें थी, खुशी की, क्योंकि भगवान मिलके गए, सबको नशा था. उसके बाद मग आम्हाला सगळ्याला दुसऱ्या दिवशी दादीने बसवलं. दादीने सांगितलं आता बाबा खालीच येणार आहेत, तर आपल्याला हे बेहदचं शांतिवन बनवायचंय. आणि त्यामुळे बेहदचं शांतिवन बनवायचं तर सेवादारी पाहिजेत, सगळंच पाहिजे. मग जेवढे आम्ही कुमार होतो सगळ्यांना सांगितलं
तुम्ही आपल्या आई वडिलांचं परमिशन, टीचरचं परमिशन घेऊन या आणि सगळेजण सेवेला इथं थांबू शकता. इतकी मला खुशी झाली, कारण मी तिचाच इंतजार करत होतो. आणि ज्यावेळेस मग आम्ही सगळी परमिशन घेऊन गेलो. मी 1 महिन्यासाठी मधुबनला आलो होतो 95 ला. आज 24 आहे. तर लगभग 29-30 वर्ष झाले. माझा 1 महिना तो संपला नाही. तर ही माझं सगळ्यात मोठं खुशीची गोष्ट. त्यावेळेस पासून जितके वेळ बाबा येतात मधुबनला, प्रत्येक वेळी आम्ही बाबाच्या समोर ते प्रभू मिलन करत आहेत. तर सोचिये की जे आपण 1 वर्षातनं 1 वेळेस येतो, बाबाशी मिलन करतो, त्याचा नशा आपल्याला वर्षभर राहतो. आणि पुढच्या वर्षाला येईपर्यंत आपण त्या नशाला यूज करतो आणि आपला नशा वाढवत असतो त्याच्यावर. पण आमचं ते भाग्य की आम्ही ज्या वेळेस परमात्मा इथं आला आणि त्याच्या पडे समोर प्रभू मिलन केलं, प्रभूचे वरदान घेतले, पालना घेतली, प्रभूच्या अतिंद्रिय सुखाचा अनुभव घेतला. आणि म्हणून हे स्वतःच मला वाटतं की खरोखरच माझे भाग्य आहे की परमात्मा संसार में सभी भगवान को ढूंढ रहे और भगवान ने हमें ढूंढा ही नहीं है तो भगवान की गोद में हम आके बैठे. तो ये सबसे बड़ा भाग्य है. तो ये सदा मुझे याद रहता है. आज 29-30 वर्ष झाले तरी पण मग पहिला दिवस माझा मी आठवतो की मधुबनला मी कशासाठी आलेला आहे. इथं पण आल्यानंतर आपल्याला पुरुषार्थामध्ये माया अनेक प्रकारची येते. बाबा म्हणतात, जितना आप आगे बढ़ोगे उतना माया भी आपको रुस्तुम के साथ रुस्तुम होके लढती है. मायाचं स्वरूप बदलतं, परंतु माया ही सगळ्याला आहे. तुम्ही म्हणाल मधुबन निवासीला कसली माया आहे? बाबा म्हणतात, पुरुषार्थामध्ये आपल्याला अॅक्युरेट चालणं, तर त्यामध्ये आपला स्वतःचा संकल्प, स्वतःचे संस्कार किंवा आपल्याला साथी सगळ्याच गोष्टी आहेत. तर बाबा म्हणतात, सगळ्याला स्टुडंटमध्ये तोपर्यंत बाबाची आपल्याला याद येत नाही, जोपर्यंत आपल्याला पेपर येत नाही. मग ते शरीराचा पेपर असेल, मनाचा पेपर असेल, आपले स्वभाव संस्कार असतील, सेवेमध्ये संघटनामध्ये आल्यानंतर अनेकाचे संस्कार असतील, याचे सगळे आपण अनुभवी आहेत. आणि म्हणून कबीरांनी सांगितलेलं आहे, दुःख में सिमरन सब करे, सुख में करे ना कोई. अगर सुख में करे तो दुख काहे को है. तो भगवान की याद सबको जब कोई प्रॉब्लम आता है, कोई पेपर आता है, तभी याद आती. महाभारत आमच्या पुढे सगळ्याच्या उदाहरण आहे. द्रौपदीला कधी आठवण आली तर सगळ्याला माहिती आहे, ज्यावेळेस तिचं वस्त्रहरण होत होतं आणि त्यावेळेस लवकर तिला आठवण आली नाही. 5 पांडवाला आठवण केली, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, सगळ्याला महाभारत माहिती आहे. तर ती द्रौपदी कोणी नाहीये. द्रौपदीचं असं काही महाभारत हे आमच्यासाठी आमचीच यादगार आहे. तर सगळे आम्ही आत्मारूपी द्रौपदी आहोत, आम्हीच सीता आहोत आणि आम्हीच पार्वती आहोत. कसं आहोत ते पण बाबा सांगतात आम्हाला. तर त्यामुळे आपण या ज्ञान मार्गात आल्यानंतर पहिली मर्यादा आपल्याला ब्रह्मा मुहूर्तला उठायचं. ब्राह्मण वही है जो ब्रह्मा मुहूर्त में उठता है. मी काल पण क्लासमध्ये सांगितलं, मानसरोवरला कोल्हापूरची भट्टी आणि दिल्लीची भट्टी चालली होती. मला प्रत्येक ग्रुपमध्ये मध्ये मध्ये चान्स मिळतो. त्या दिवशी काल पण हाच माझा टॉपिक होता, संगम युगामध्ये समयाचं महत्व. पण ज्ञान तर आपण भरपूर ऐकतो, पण सगळ्याला अनुभव, प्रत्येकाचे अनुभव ऐकायला फार आवडतात. आणि म्हणून अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. कारण अनुभव हे त्या मनुष्य आत्म्याचं मक्खन. आपण छाछ पितो, ताक पितो आणि काय म्हणतात त्याला, लोणी, मराठीतले शब्द आठवत नाहीत, तर लोणी शक्तिशाली आहे. तसं प्रत्येकाच्या जीवनातला जो अनुभव आहे त्याची निजी पुंजी असते. तर आपण नेहमी एक दुसऱ्याचे अनुभव ऐकले पाहिजे. तर हे अनुभव सगळ्याला ब्राह्मण परिवाराला भेटल्यानंतर जरूर सांगितले पाहिजे. तर मी पाहिलं कितीक भाई बहिणी भेटतात, ज्ञान विसरून जातात, पण भाई म्हणतात तुमचा अनुभव आम्हाला तो अजूनही आम्ही विसरलेलो नाही. तर त्यामुळे सगळेजण जे भाई बहीण क्लास ऐकत आहेत, तर आपल्या जीवनातले चांगले अनुभव या ज्ञान मार्गातले, आपण कसं ज्ञान मार्गात आलो, कसे बाबा भेटले, आणि सगळ्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस बाबा आला त्यावेळेस तुमचं जीवन हे श्रेष्ठ झालं. कारण जीवन कहाणी, सगळ्याची जीवन कहाणीत बघा, कोणी भक्ती मार्गामध्ये काय काय केलं, कशाची पूजा केली, कोणी भक्ती मार्ग केला नाही केला, किती दुःखी जीवन होतं, किती अनेक गोष्टी जीवनामध्ये आल्या. नंतर बाबा आल्यानंतर जीवन सुखी झालं. आणि सगळ्याच्या जीवनामध्ये बाबा आहे. एक बाबा आहे, लेकिन सभी कहते मेरा बाबा. तेरा बाबा कोणी म्हणत नाहीये. तर सगळ्यामध्ये किती खुशी आहे आमची. आणि अशा प्रकारचं ही खुशीचं जीवन. आणि मी सांगत होतो
त्यावेळेस पासून मग मी मधुबन निवासी बनलो. मग शांतीवनला सुरुवातीला सेवा झाली. मग माझ्या परिवारामध्ये मी निघाल्यानंतर माताजी म्हणली, तू मधुबनला गेलो, मी नोकरीचा राजीनामा. म्हणलं मला करायचं कशाला, मला बाबाचं जीवन मिळालेलं आहे, मधुबनला सेवा. तर मी त्याला रिझाईन दिली. आणि सगळे म्हणतात रिझाईन का दिली? मुझे बताओ, आज बाबा के घर में मैं रहूंगा तो बाबा दाल रोटी खिलाएगा, भगवान की सेवा में हम सहयोगी बनेंगे, इससे बड़ा भाग्य क्या है? तर आज 29-30 वर्ष झालं. मी माझा 30 वर्षाचा इतिहास अगर मधुबनचा बघतो तर आपल्याला माहिती आहे इथं काय कमी. बाबा दाल रोटी तर खिला ही रहा है, अच्छा ते अच्छा ब्रह्मा भोजन खिलाता है. भारताचंच नाही, मी भारतातल्या सगळ्या राज्यामध्ये बाबांनी मला सेवेला पाठवलं. त्याचबरोबर दुबई, नेपाळ, आता परत रशिया, लंडन या ठिकाणी प्रोग्राम बनत आहे. तर सांगायचा उद्देश आहे की आपण बाबाच्या सेवेमध्ये जर हजर राहिलं, सच्चे दिल से अगर हम सेवा करते हैं, श्रीमत पर चलते हैं, तो बाबा आपल्याला यूज करून घेतो. बाबा आपलं भाग्य बनवत राहतो, कारण भाग्य विधाता भगवान आहे. तर अशा प्रकारचा माझा मधुबनचा तर अनुभव आहे. त्याचे एक वेगळाच व्हिडिओ आहे. तर या प्रकारचं जीवन आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ज्ञान सगळ्याला झालंय. आता मुरली आपण रोज ऐकतो. माझा मी सांगत होतो की सकाळी अमृत बेला जरूर झाली पाहिजे. आपण अमृत बेलेला काय कमी पडतो, कमजोर होतो. मुरली मिस नाही करणार सगळ्याला माहिती आहे. मुरली लोक. आणि आजकाल काय झालंय, कोरोना काळ आल्यापासनं काही भाई बहिणी, कोरोना आला गेला, परंतु भाई बहिणींचे संस्कार अजून ते अलबेलापणाचे जात नाही. बहिणी म्हणतात, टीचर दीदी सांगतात, मुरली वाचली का? तर वाचली, आम्ही घरी वाचली, मोबाईलमध्ये पाहिली, ऐकली, टीव्हीवर पाहिली. टीव्हीला आपण टीचर बनवलं, मोबाईलला टीचर बनवलं. पण मुरलीची विधी आहे की संघटनामध्ये सेंटरला येऊनच मुरली ऐकली पाहिजे. कारण संघटनामध्ये आपण बघतो सेंटरला 50, 60, 100 भाई बहिणीमध्ये जी मुरली आपण ऐकतो, तर ती खुशी आणि तो नशा हा वेगळा असतो. आणि त्याच्यापेक्षा पुन्हा बेहदमध्ये मधुबनला येतो, ज्यावेळेस डायमंड हॉलमध्ये आपण 20-25 हजार मध्ये बाबाची मुरली ऐकतो, तर तो अनुभव बी आपल्याला सगळ्याला माहिती आहे. तर संगमयुग फार थोडं राहिलेलं आहे. आणि थोड्या वेळामध्ये आपण जर श्रीमतानुसार नाही चाललो तर आपलं भाग्य काय बनणार? तर पहिलं श्रीमत आहे बाबाचं, ब्राह्मणांना पहिली मर्यादा है, ब्राह्मण वही जो ब्रह्मा मुहूर्त में उठता है. तो अमृत वेले हमको जरूर उठना है. और अमृत वेले नहीं उठते हैं तर बाबाचे शब्द आहेत, दादी अनेक वेळेस बोलत होत्या, त्यांना सतयुगामध्ये जाण्याचं स्वप्न पण पाहायचं नाही. तुम्ही म्हणाल कसं? तर बाबाच्या अनेक मुरली अमृत बेलेवर चाललेल्या आहेत. बाबाने सांगितले, संगमावर ब्रह्मा मुहूर्तला जितके बच्चे, ब्राह्मण बच्चे आदि के समय उठताय, ब्रह्मा मुहूर्तला उठतात आणि बाबाला याद करतात, बाबाशी मिलन मनवतात, तितकंच ते बच्चे सतयुगामध्ये पण आधी समयाला जाणार, सुरुवातीच्या समयाला. जे जितके लेट उठण्याचा संस्कार असेल तितकंच लेट आपण सतयुगामध्ये जाऊ. आणि शेवटला 4 ते 4:45 तर ही अमृत बेला केलीच पाहिजे. ब्रह्मा बाबा आपल्याला माहितीये भविष्यामध्ये प्रिन्स बनतात कृष्ण. ब्रह्मा बाबा रोज ब्रह्मा मुहूर्तला 2 वाजता उठत होते. 2 ते 5 बाबा 3 घंटे फिट टांग पर टांग चढ के बाबा बसत होते आणि पालथी घालून बाबाची तपस्या असायची. आणि म्हणून भविष्यामध्ये ते श्रीकृष्ण बनतात. कारण जसा संस्कार आपण या संगमयुगावर धारण करत आहेत, तसाच उठण्याचा पण हा संस्कार आहे. तसाच भविष्यामध्ये संसार मिळेल. अगर आपण अमृत बेला केली नाही, सकाळी आंघोळ केली, फ्रेश झालो, मुरली ऐकायला आलो, तर तसंच मग आपलं भाग्य सतयुगाऐवजी आपण त्रेतायुगामध्ये येणार. त्यामुळं सगळ्यांना हे विशेष लक्ष ठेवायचं आहे की आजच्या क्लासचा एक सार आहे धारणाचा. आणि त्यामुळे सगळ्याला अमृत बेला कधी भी मिस नाही करणार. आणि आज हे पक्क करायचं सगळ्यांनी. दुसरं मुरली. आणि मुरली पण कुठं ऐकायची? सेंटर येऊन संघटनामध्ये ऐकायची. आता काही भाई बहिणी मुरलीला तर येतात, परंतु मी भक्ती मार्गामध्ये पाहिलंय कारण आम्ही भक्ती मार्गात मी 2-3 वर्ष सांगितला अनुभव नाही सांगितला. सत्यनारायणाची कथा आम्ही ऐकत होतो. मी 2 वर्ष कथा पण वाचली. हसीची गोष्ट, ते कथा सुरू होत होती तर 5-10 स्टुडंट यायचे, म्हणजे ऐकणारे सगळे भक्त. कथा अर्धी झाली की अर्धे स्टुडंट 150-200 यायचे. आणि कथा संपली की लगभग 300-400 भक्त जमा होत होते सत्यनारायणाचे. कारण ते येत होते प्रसाद खायला. कारण त्या कथेचा सारच तो आहे की ज्याने सत्यना म्हणतात लीलावती आणि कलावती, सगळ्याला माहिती आहे तिची कहाणी आहे. लीलावतीने प्रसाद खाया, कथा सुनी, तिचं जीवन सुखी झालं. तिला पुत्रसंतती चांगली मिळाली.
सगळा घर परिवार सगळा चांगला मिळाला. आणि कलावतीने कथा ऐकली पण प्रसाद नाही खाल्ला. त्या प्रसादाचं महत्व त्या 1 घंट्याच्या कथेमध्ये येत आहे. आणि म्हणून बाबाचे बच्चे काय करतात, तेच लक्षात ठेवतात. तो संस्कार या ज्ञान मार्गात चालतो. मुरली सुरू झाली, 10-15 भाई बहिणी असतात. अर्धी मुरली झाली, 50 होतात आणि भोग लागेपर्यंत 100-150 वाढतात. तर बाबा म्हणतात ती भोग खाण्यासाठी आलेत, मुरली ऐकत झालेली आहे. तर आम्हाला सगळ्याला योग मुरलीचा नशा पण कधी चढतो, तर योग मुरलीच्या अगोदर पण आमचा 10 मिनिट कमीत कमी योग झाला पाहिजे. अर्धा घंट्यापासून जायला पाहिजे. पण चला अर्धा घंटा आपण त्या वेळेला येऊन पोहोचू शकत नाही. कमीत कमी 10 मिनिटं, 15 मिनिट. अगर आपण 10 मिनिटं स्थितीमध्ये होऊन मुरली ऐकली, तर आपल्याला जो बाबा म्हणतात ना, अतींद्रिय सुख का नशा. तर अतींद्रिय सुखाचा काय अनुभव आहे? बाबा म्हणतात तुम महावीर हो, सतयुग के राजकुमार हो, तुम ही देवी देवता हो. बाबा ही मुरली में स्वमान तर देतात, टायटल देतात, पण त्याचा प्रॅक्टिकल अनुभव करण्यासाठी त्यासाठी आपली एकाग्रता आणि स्थिती पाहिजे. आणि स्थिती बनण्यासाठी मुरलीच्या अगोदर आपल्याला 10 मिनिटं कमीत कमी मुरलीला पोहोचलं पाहिजे. हा मुरलीचा नियम आहे. कमीत कमी तर अर्धा घंटा यायला पाहिजे. काही भाई बहिणी अर्धा घंटा पण येतात. पण आज पक्क करायचं की 15 मिनिटं अगोदर यायचं आणि 15 मिनिट पहिलं विधी बनवून आपली स्थिती बनवायची. भगवान आ रहा है, ब्रह्मा बाप के टीचर उसमें प्रवेश करके ब्रह्मा से फिर हमें यहाँ आकर पढ़ा रहा है. हे अनुभव स्थिती विधी. आणि आपण जर मुरली सांगलीत ऐकतोय असं नाही ठेवायचं. आम्ही मधुबनमध्ये ओम शांती भवनमध्ये ऐकतोय. मधुबनमध्ये डायमंड हॉलमध्ये ऐकतोय. भलं शरीर आपलं तिथं आहे, पण जसा आपला संकल्प असेल, जशी आपली स्मृती असेल, तशी आपली स्थिती बनते. आणि त्या स्थितीमध्ये मग आपल्याला तो नशा, ती खुशी आपल्याला होते. तर यासाठी लक्षात ठेवायचं की अमृत बेला कधीही मिस नाही करायची आणि कधीही मुरली, ह्या 2 गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या. आणि या 2 गोष्टी ज्याचा आहेत, तर माझा हा 30 वर्षाचा 35 वर्षाचा अनुभव आहे. मी कधी अमृत बेला चुकवत नाही. कधीही मुरली चुकवली नाही. आणि या 2 गोष्टी अगर आपण जीवनात ठेवल्या, मुरलीत क्लास ऐकायचा म्हणजे काय, तर क्लासची प्रेरणा काय आहे? तर प्रेरणा माझ्या जीवनाचा अनुभव हाच आहे. कारण ज्ञान म्हणजे मुरली आहे आणि योग म्हणजे बाबांनी जे अमृत बेला सकाळ संध्याकाळचा योग आणि दिवसभर स्वमानाचा अभ्यास, चलता फिरता बाबाची याद, हा दुसरा पंख आहे. अगर हे 2 पंख जर असतील, तर आत्मा पंछीसारखा फरिश्ता बनून सूक्ष्म वतन परमधामला सहज जाऊन ते अनुभव करू शकते. तर त्यासाठी आपल्याला ह्या 2-3 गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या आहेत. बाकी पुरुषार्थामध्ये तर वर्तमान आपण पाहत आहेत. बाबा आपल्याला या 4 दिवसाच्या मुरलीमध्ये म्हणत आहेत. बच्चांना पहिलाच लेसन शिकवत आहेत. आत्मा आत्मा को देखो, भाई भाई की दृष्टी रखो. हे बाबांनी कितीपत आपली ही दृष्टी राहते, हे आपण दिवसभर चेक करायचं. कारण पहिला लेसन हे आपला मी शरीर नसून आत्मा आहे. आणि ज्यावेळेस आपलं शरीर सुटेल, त्यावेळेस पण आपला हाच लेसन आहे, आधी सो अंत, की मी आत्मा आहे, मी शरीर नाही. आणि आता समय तर बाबा म्हणतात, बहुत गई थोडी रही, अब थोडी भी चली जाए, सुन आत्मा क्यों व्यर्थ समय गवाय. तर या संगम युगात बाबाचे आपल्याला हिरेतुल्य जिवंत भेटलंय. पण याच्यामध्ये आपण समय कसा दिवसभरी करतो, म्हणून आपले खजाना आहे. समय, संकल्प, श्वास, ज्ञान का खजाना. बाबा म्हणतात ये श्वास आपका श्वास श्वास अगर आप बाबा की याद करते हो, हर सेकंड बाबाच्या यादमध्ये सेवेमध्ये सफल करते हो, तर जे बच्चे समयाचं मूल्य समजतात संगम युगामध्ये, तर बाबा म्हणतात लास्टला समय बी त्यांना मूल्यवान बनवेल. आणि जे बच्चे मुरली ऐकली नाही ऐकली, योग केला नाही केला, संगम युगामध्ये असे अलबेलापणाने चलत आहेत, तर बाबा म्हणतात ते बच्चे पण समय को वेस्ट करेंगे तो समय भी उनको लास्ट में वेस्ट खाते में डाल देगा. जो करेगा सो पाएगा. हमारे ही कर्म, हमारा ही पुरुषार्थ हमारा भाग्य बनाते. इसलिए बाबा बोलते हर स्टार की अपनी दुनिया है. सगळ्याला बाबाचं एकाच मुरलीतून श्रीमत मिळतंय, पण नंबर वार पुरुषार्थानुसार. आणि म्हणून मुरली आपल्याला सगळ्याला दादी जानकीचं उदाहरण माहिती आहे. दादी ने विचारा होता, बाबा मैं क्या पुरुषार्थ करूं जो सभी महारथित वैसा. तो बाबा ने कहा कुछ नहीं करना, जब जब फ्री होगी तब मुरली ले लो और मुरली पढ़ो. तो दादी को बाबा ने 6 बार मुरली पढ़ने को कहा था. दादी ने कहा बाबा मैं 6 बार नहीं 12 बार मुरली पढ़ूंगी. तो दादी हमारी 12 बार मुरली पढ़ती थी. तो आपने देखा
दादी का जीवन, क्योंकि मुरली में ही सारा ज्ञान है। कई लोग इधर उधर की किताबें पढ़ते हैं, चटपट बातें सुनाते हैं। बाबा कहते हैं जो पढ़ा है वो भूलना है, और फिर और दूसरा क्यों पढ़ना है? क्योंकि हम सबको याद है, बाबा का एक गीत है, ये आप सबने बाहर भी सुना है, तेरे मुरली में जादू है। मुरली में ही ऐसा बाबा का रस भरा हुआ है। जितनी बार आप मुरली को पढ़ोगे, जितनी बार मंथन करोगे, तो उतना ही मक्खन हमें मिलता है, और हमारा जीवन एक एक गहराईचे पॉइंट त्याच्यामध्ये आपल्याला भेटतात, आणि त्यामुळे आपलं जीवन सुखी होत आहे। आज मला खुशी आहे, सांगलीचा परिवार भेटत आहे। माझ्या समोर घडी नव्हती आणि म्हणून मी घडीकडे पाहत होतो, तर सांगायचा मुद्दा वेळ दिलेला मला संपत आलेला आहे। तर मी सांगलीच्या भाई बहिणीला एवढंच सांगेन की कोण दिवस येईल कैसा। मलाही मराठी मी भक्तीमध्ये असल्यामुळे मला अनेक अभंग आठवतात। तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी यांनी इतकं लिहून ठेवलेलं आहे, त्याचा जर पाहिलं त्या ज्ञानाचा सार त्याच्यामध्ये मिळतो। तुकाराम महाराज म्हणतात, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, की समय कधी आमचं शरीर सुटेल याची गॅरंटी नाही। करोना काळचा इतिहास आठवा, कधी वाटलं होतं का तुमचे जे काही आसपास मधले ब्राह्मण परिवार, अज्ञानीमध्ये किती तरुण लोक पण गेले, लहान मुलं गेली। प्रकृती मग कधीही आपला स्वरूप बदलू शकते, परंतु आपला पुरुषार्थ जो आहे, सच्चे दिल पर साहब राजी, जे बाबाने आपल्याला श्रीमत दिलेली आहे, ज्या धारणा दिलेल्या आहेत, त्याच्यावर आपल्याला पक्क राहायचंय। आणि दुसरं, आता या आठवड्यामध्ये 2 वेळेस बाबांनी सांगितलं, एक बाबा दुसरा न कोई, निश्चय बुद्धी विजयंती। ज्याच्या बुद्धीमध्ये एक बाबा आहे, आणि एक मनसा वाचा कर्मणा, एक बाबा के बिना किसी को याद नहीं करते, तो बाबा कहता है जो बच्चे ऐसे सच्चे दिल से है, उनको भगवान राजी है। बाबाला काही शिक्षण नको आहे। आमच्या गावामध्ये पाहतो, सांगली एरियातल्या बऱ्याच माता मला आठवत आहेत बऱ्याच माता मला इथं भेटतात, भाई सांगलीला तुम्ही आले, आणि सांगलीला म्हणतात, सांगली हाशीमध्ये चांगली, सांगली चांगली आहे, बाबाचे बच्चे पण सगळे तिथं चांगले आहेत। आम्ही पाहिलं, खूप परिवार आहे सांगलीमध्ये, आणि सांगलीतले बरेच, मला दीदींची माझ्या आता 2-4 दिवसापूर्वी बोलणं झालं क्लाससाठी, आणि मी काही दिवसापूर्वी, आता 1 महिन्यापूर्वीच माझं येण्यात आलं होतं। इचलकरंजी, कराड, सातारा ड्रामानुसार सगळे मधुबनला येत होते, आणि माझं अचानक ड्रामानुसार येण्यात आलं होतं। मी कुरवाडी, टेंभुर्णीला आलो होतो, तर 4-5 ठिकाणी माझा क्लास झाला, इस्लामपूरला वगैरे। तर आज ऑनलाईन मी सगळ्या सांगलीच्या परिवाराला भेटत आहे। तर बाबा म्हणतात, खुशी जैसा खुराक नाही। तुम्हा सगळ्याला तर खुशी आहेच, ज्ञानेश्वर भेटत आहेत, बऱ्याच भाई बहिणीला माझा परिचय आहे, आणि ज्यांना नसेल तर त्यांना आज हा अनुभव सांगितला मी। तर माझा अनुभव तुम्ही विस्तारामध्ये ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल, आज मोबाईल सगळ्यांच्या जवळ आहे, मोबाईल मध्ये सगळ्याला माहिती युट्यूब असतो, आणि युट्यूब तुम्ही उघडून विके ज्ञानेश्वरबाई जीवन गाथा एवढं जर तुम्ही म्हणला, तर 40 मिनिटांमध्ये माझा व्हिडिओ तयार झालेला आहे। कारण ज्यावेळेस करोना काळ चालला होता, त्यावेळेस बाहेरची स्टुडिओमध्ये सेवा नव्हती, त्यावेळेस दादीने सांगितलं की ज्या ज्या महारथीला, मधुबन निवासींना 25 वर्ष झालेलं आहे समर्पित होऊन, त्यांचे सगळ्यांचे काय बनवा तुम्ही जीवन गाथा, कारण लास्टला तुमच्या गाथा ऐकून लोकांना प्रेरणा मिळतील। कारण तुमचंच यादगार भक्ती मार्गामध्ये भागवत ग्रंथ आहे, आणि सगळ्याला माहिती भागवत ग्रंथ 11 वर्ष चालतो एकदा चालू झाला की। म्हणून कोणी जर जास्त बोलत असेल तर म्हणतात तुमचं भागवत बंद करा, कारण भागवत कधी बंद होत नाही, कारण त्याच्यामध्ये भगवान आणि भगवान के बच्चों की कहानियों का वर्णन किया है ऋषी मुनीने। तर ही सगळी आमची गाथा आहे। तर आपण सगळेजण मला आज भेटलात, जे कोणी डायरेक्ट ऐकत असतील, इनडायरेक्ट कोणी व्हिडिओ पुन्हा नंतर पाहतील, तर सगळेजण युट्यूब मध्ये माझा पिक्चर मध्ये माझ्या आईचा फोटो मिळेल। मी ज्ञानेश्वर महाराजची गोष्ट सांगतो, ज्ञानेश्वर महाराजचा फोटो, एक फिल्म की तरह माझा 40 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, आणि मधुबनचा एक व्हिडिओ झालेला आहे, मधुबन के बेहद के अनुभव। तर ते 2 व्हिडिओ माझे युट्यूब मध्ये तुम्हाला भेटतील, तर ते जरूर तुम्ही पाहावे, कारण त्याच्यामध्ये माझा विस्तारामध्ये अनुभव आहे। तर मला वाटतं ठरलेला वेळ हा संपत आलेला आहे। आमच्या आदरणीय सुनीता दीदी समोर आमच्या दिसत आहेत, माधुरी दीदी, मी माधुरी दीदी आहेत बाजूला का नाही, दर्शन देतील का दीदी आमच्याशी जरा इनडायरेक्टली बोलतात, पण बरंच वेळी तर मधुबनला येऊन पण माझी ड्रामानुसार भेट नाही झाली। तर मला आज खुशी आहे,
सांगलीच्या परिवाराला आज मला खूप चान्स मिळाला भेटायचा, तर सगळ्यालाही लक्षात ठेवायचं आहे, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, अंताचा दिवस गोड व्हावा, तुकाराम महाराज म्हणतात. तर अंताचा दिवस कुठला आपला? ही जे आपण इतके दिवस ज्ञान मार्गात चालतोय, किती वर्ष चाललो याला महत्व नाहीये, तर आपला अनुभव किती आहे, आपण किती ज्ञान मार्गामध्ये बाबाशी एकरस होऊन श्रीमतावर चाललो, किती बाबापासून शक्ती घेतली, किती वरदान घेतले, किती पालना घेतली, याला महत्व आहे. आणि म्हणून मला अजून एक गोष्ट आठवली, सगळ्यांनी आपण ज्ञानेश्वरीचे पारायण केलेत. ज्ञानेश्वरीचं पहिली लाईन आहे, भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, एक तरी ओवी अनुभवावी. काही लोक म्हणतात आम्ही 50 पारायण केले, 100 पारायण केले. आळंदीला अजान वृक्षाच्या खाली लोक पारायण करतात. मी पण केलेत, 15 पारायण केले. तिथं 16वं पारायण अर्धच राहिलं आणि 16 कला बनायला मी बाबाच्या जवळ आलो. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं एक तरी ओवी अनुभवावी, म्हणजे आपण किती पारायण केलं, किती मुरली ऐकल्या महत्वाचं नाही, एक तरी आपल्याला अनुभव जीवनामध्ये आहे, तर आपलं जीवन ते श्रेष्ठ आहे. आणि म्हणून म्हणतात, जो न देखे रवी वो देखे कवी, जो न देखे कवी वहां पहुंचे अनुभवी. तर बाबा कहते ऐसा अनुभव श्रेष्ठ आहे. परमधामचं ज्ञान सगळ्या गीतेमध्ये आहे, पण त्याचा अनुभव फक्त बाबाचेच बच्चे करू शकतात. हा माझा अनुभव आहे आणि आपण तो अनुभव करत आहे. तर मी स्वतःला एक खूप भाग्यवान समजतो. आणि जे बाबाचे बच्चे आज ऐकत आहेत, आजच्या क्लासचा सार आहे, अमृत बेला कधीही चुकवायची नाही आणि मुरली कधीही चुकवायची नाही. आणि मुरली घरी वाचायची नाही. आमच्या दीदी म्हणतात मुरली ऐकली का? हो ऐकली. कुठं ऐकली? मोबाईल मध्ये ऐकली. काही काही लोक झोपल्याच अंतरुणावर आहेत, आऊन करतात. तर बाबा म्हणतात नाही, तो विधी नाहीये. मुरली क्लासमध्ये. आपण आपल्या मुलांना छोट्या, किती हुशार मुलगा असला तर त्याला माता काय करतात, मुलाला उठवतात, शाळेला जा, तयार हो. जात नसेल तर डांटतात. डांटूनही तो ऐकत नाही, रागवल्यानंतरही तर हाताने मारतात पण आणि त्याला शाळेत पाठवतात. तो मुलगा रडत शाळेत जातो का? ते म्हणतात पढेगा लिखेगा तो बनेगा नवाब. अगर हुशार आहे तर त्याला घरात बसवा ना. तसंच बाबा म्हणतात, किती जरी बाबाचे माझे बच्चे हुशार असले तर ते घरामध्ये शिक्षण नाही, पढाई ही आपली विद्यालयामध्ये झाली पाहिजे. युनिव्हर्सिटी आहे, सेंटर आहे, तिथं येऊन संघटनामध्ये मुरली ऐकली पाहिजे. करोना गेला पण आपले संस्कार अजून गेलेले नाहीत. तर करोना डरोना, ते करोना संपला आता, पण आपले संस्कार आपण चेंज करून सगळ्यांनी मुरली सेंटरवर आणि मुरली सुरू व्हायच्या अगोदर पोहोचलं पाहिजे, योग केला पाहिजे. हा आजच्या क्लासचा सार आहे. अगर आपण या 2 गोष्टी ठेवल्या, अमृत बेलावर मुरली, तर आपल्याला तो नशा राहतो, मस्ती राहते. मग आपल्यासारखा दुनियामध्ये महान कुणी नाही. दादी जानकी म्हणते, मग ती मस्ती अशी असते, हत्ती असतो ना मस्ती सारखा असतो, तर दादी म्हणते आप रहो मस्ती में, आग लगे बस्ती में. तो बाबा के मस्ती में हमें रहना है. वहा बाबा वहा, वहा ड्रामा वहा, वहा संगमी वहा, वहा ये ब्राह्मण परिवार चांगली का. वैसे तो सारा 12-13 लाख परिवार है बाबा का देश विदेश में. आणि सांगलीला मी पाहिलं बेहदचे भाई बहिणी आहेत. तर आज मी ते संकल्प करतो, दीदीने मला बोलवलेलं आहे. मे जून जुलैच्या नंतर मग आपण प्रोग्राम बनवू. मला संकल्प आहे, सांगलीच्या एरियातले बाबाचे सगळे घरातले बच्चे बोलवतात, सगळे सेंटरचे, तर जरूर आम्ही 4-5 दिवस वेळ काढून येऊ. प्रॅक्टिकल तिथं पण सगळ्याला क्लास करण्यासाठी भेटू. आमची माधुरी बहीण पाहत आहे, बाईजीचं नावच ज्ञानेश्वर आहे आणि आम्ही कथाकार आहे. कथाकारला तर तुम्ही रात्रभर बी चालवली ते कथा चालत राहील. पण समयाचं भान ठेवून, कारण प्रत्येक भाई बहिणीला संध्याकाळची वेळ पण महत्वाची आहे. तर आपल्या सगळ्यांना मला भेटण्याचा चान्स मिळाला आणि आपण सगळेजण मानसरोवर म्हटल्यानंतर आठवतंय सगळ्याला, भक्ती मार्गात मानसरोवरची यादगार आहे, मानसरोवर में डुबकी लगाओ और परी बनो. तर काही भाई बहिणी कैलास मानसरोवर जातात. कोण कोण गेलेत माहिती नाही मला सांगलीचे, पण मी पाहिले ते कैलास मानसरोवर काय आहे, बर्फाचे पहाड आहेत. लोक तिथं जातात आणि ते मानसरोवरला पोहोचले की ते बर्फाचे पहाड वरून त्यांच्यावर पडतात. तिथंच ते लोक ओम शांती होतात आणि म्हणतात ते फरिस्ता बनले. आपल्याला असलं मानसरोवर मध्ये नाही जायचं, त्या भक्ती मार्गातल्या. आपल्याला या ज्ञान मार्गात बाबांनी यादगार मानसरोवर ठेवलंय. मला माहितीये 2 वेळेस सांगलीचा ग्रुप आला होता. फार मातांनी सुंदर या भट्टी केली, भाई बहिणींनी खूप अनुभव केले. म्हणतात मानसरोवर. आता माहिती सगळ्याला, पांडववंशच्या जितक्या भट्ट्या होत्या
हे सगळ्या भट्टींचे प्रोग्राम ट्रान्सफर मानसरोवर मध्ये झालेले आहेत. कारण मधुबन पांडव भवनला जे आमचे कमरे आहेत, घरं आहेत, ते फार पुराणे होते. त्याचं सगळं रिकन्स्ट्रक्शन, त्यांना नूतनीकरण चाललेलं आहे, थोडं रिनिव्हेशन, आणि म्हणून सगळे तिथल्या भाई बहिणींच्या भट्ट्या पण मानसरोवरला चाललेल्या आहेत. उद्यापासून मुंबईचा ग्रुप येत आहे, विले पार्ले. कोल्हापूर गेला, दिल्ली गेला, तर सांगलीच्या भाई बहिणीला निमंत्रण आहे. दीदीला सांगा आणि सगळेजण आपला मानसरोवरला पण भट्टीचा ग्रुप बनवा. इथं टेरिस गार्डन आहे, गोशाळा आहे, सुंदर परिसर आहे, आता मोठा हॉल पण बनत आहे, पुन्हा डायनिंग बनत आहे. अशा प्रकारचं मधुबन मानसरोवर. आमच्या माधुरीबाईंनी खूप वर्णन केलं मानसरोवरचं. मला एक खूप खुशी, मी 2.5 वर्ष झाला आता मी शांतीवनला राहत नाही, इथंच अमृत बेलेला योग करत असतो सगळ्यांच्या समोर स्टेजवर. बाबांनी क्लासचा पण चान्स मिळतो, तर बाबाला थँक्स देतो. आणि शेवटी मला ते गीत सदा याद राहतं, हम धन्य धन्य हो गए, काम प्रभू के आ गए, इससे बड़ा भाग्य क्या है. 5000 वर्षांनी प्रभू आला दुनियाला, पुराणी दुनियाला स्वर्ग बनवण्यासाठी, आणि त्याच्या कार्याला आपली थोडी मदत, आपलं जीवन त्याच्यामध्ये सफल झालं, याच्यासारखं काही भाग्य नाही. तर परत सगळ्यांना भरपूर खूप शुभेच्छा देतो. हेल्दी वेल्दी हॅपी रहे, खुश रहे. आणि असंच ज्यावेळी दीदी बोलतील त्यावेळेस आम्ही ऑनलाईन भेटू. पुढचा अनुभव पुढच्या टॉपिकवर आपण क्लास करू. अनुभव हा शॉर्ट मध्ये मी सांगितलेला आहे, तर सगळे युट्यूब मध्ये पाहतील. BK ज्ञानेश्वरबाई जीवन गाथा. अच्छा, ओम शांती, ओम शांती, ओम शांती. ओम शांती. आवाज क्लिअर आला का सगळा? हो हो, आवाज आला. सच्चे दिल पर साहेब राजी, आपले विचारच आपली ओळख आहे. खूप सुंदर आणि कमी शब्दामध्ये पूर्ण मधुबन आम्हाला साक्षात्कार करवला. अतिशय कमी शब्दामध्ये प्रभावशाली वाणीने आम्हाला सर्वांना ज्ञानरत्नांनी भरपूर करवलं. मुरली अमृतवेला हे ब्राह्मण जीवनाचं फाउंडेशन आहे. ब्राह्मण तोच आहे जो ब्रह्ममुहूर्त म्हणजे अमृतवेलेला उठतो. हे ज्या 2 गोष्टीवरती जे पूर्ण लक्ष केंद्रित करतील, जे बाबांच्या वरती संपूर्ण निश्चय वाढवण्यासाठी ह्या 2 गोष्टी किती आवश्यक आहेत हे आपल्या सर्वांना जाणीव करून दिले. त्याचबरोबर की आपल्या जसं बाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपलं जीवन कहाणी, जन्म कहाणी सुनाओ या लिखो. आपण खूपच नम्रचित्त होऊन निरागसपणाने खूप कमी शब्दामध्ये आमच्या सर्वांच्या समोर ठेवला. आम्हाला सुद्धा खूप आवडलं. ज्ञानरत्नाने इतकं भरपूर करवलं की आमच्या छोट्याशा विनंतीला आपण मान देऊन, की अतिव्यस्त असून सुद्धा आपण आम्हाला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करवलं. अनमोल ज्ञानरत्नांनी सर्वांना लाभान्वित केलं. आपल्याला खूप खूप धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. दीदीला ओम शांती सांगा आमची. थँक्यू. दीदी सुद्धा ऐकत आहेत. ऐकत आहेत पण समोर येत नाहीत, दर्शन देत नाहीत. अव्यक्त रूपाने भेटत आहेत आम्ही त्यांना. ती कुठे चाललंय हे सगळं? मार्केट यार्डला आहे ना? हो, मार्केट आहे. दीदी कुठं तिथं ऑनलाईन मध्ये आहेत का? मार्केटलाच आहेत ना? मार्केट यार्डला असतात. हो हो. बहुत त्यांना सांगा हेल्दी वेल्दी हैप्पी. पेपर आते हैं बहुत शरीर के, लेकिन ओके रहते हो, सदा मस्त रहते.